मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येत आहे। डिसेंबर 2024 अखेर 7,978 कोटी रुपयांची वीज सवलत या योजनेच्या द्वारे देण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षासाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत, त्यासाठी देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल। राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करण्यात येणार आहे। त्यासाठी 8,200 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत। राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीच्या बांबू लागवड प्रकल्प राबवण्यात येणार आहे। संयुक्त राष्ट्र संघाने सन 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे। त्या अनुषंगाने राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पुरेसा निधी देखील उपलब्ध करून देण्यात येईल। लहान सीमांत शेतकरी व कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी 2,100 कोटी म्हणजेच 2100 कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य शाश्वत उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा सुमारे 2100 कोटी रुपयाचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे। देशी गाईचे संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी देवलापार जिल्हा नागपूर येथे गौ विज्ञान अनुसंधान केंद्रास सहाय्य केले जाईल। नवी मुंबईत